नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता। भक्त्या माम विजानाति यावान्यश्चास्मि तत्वतः। ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम। पै चेलियानंतरे आपुले एकपण उरे। तेही तयावरी स्फुरे तयाशीची जैसे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने आपण श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा विचार करत आहोत। या अध्यायातील हा 55 क्रमांकाचा श्लोक आहे। परब्रह्म स्वरूप स्थितीला जाणल्यानंतर जाणणारा जो ब्रह्मवेत्ता महापुरुष आहे तो परब्रह्म स्वरूपालाच प्राप्त होतो। सामान्य पुरुष त्याच्याकडे पाहत असताना भगवान परमात्मा असं म्हणतात 6व्या अध्यायामध्ये, तयाही देह एक की राथी लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती। परी आम्हा ते ऐसी प्रतिती परब्रह्मचहा। प्रारब्धाने त्या महात्म्याला सुद्धा देह आहे। प्रारब्ध प्राप्त असणारी सुखदुःख त्यालाही प्राप्त होतात। ते पाहिल्यानंतर लौकिकातले माणसं त्याला सुखी किंवा दुःखी असं म्हणतात। पण जर आम्हाला विचारलं की त्याचा स्वरूपस्थितीचा भाव काय आहे, तर भगवान म्हणतात आम्हा ती ऐसी प्रतिती परब्रह्मचहा। तो साक्षात परब्रह्म आहे। याचा अर्थ काय झाला? महापुरुषाला जाणण्याकरता जगामध्ये फक्त दोघंच समर्थ आहे। एक तर संत संतांना जाणू शकतात किंवा परमात्मा संतांना जाणू शकतो। बाकीचे कोणतेही सामान्य पुरुष संतांना जाणू शकत नाही, कारण जाणण्याकरता तेवढी योग्यता असावी लागते। तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखिजे। एरवी निर्धारिता नेनिजे सोय जयाची। सामान्य लक्षणातून पाहिलं तर संत सामान्यच वाटतात, पण जर त्यांच्या स्वरूपस्थितीचा विचार केला, त्यांची अंतःकरणाची भूमिका पाहिली की मग कळतं की यांचा अधिकार किती मोठा आहे। अर्थात मोठ्या व्यक्तीचा अधिकार कळण्याकरता आपल्यालाही मोठंच व्हावं लागतं। जो शिखरावर उभा राहिलेला आहे त्याला पाहण्याकरता शिखरावरचाच मनुष्य लागतो। जो अगदी पायथ्यापासूनच प्रवास करतो आहे तर उंच शिखरावर आडूर असणाऱ्या पुरुषाला पाहू शकत नाही। जसं हे व्यवहारातलं उदाहरण आहे, तसं स्वरूपस्थिती ज्याला प्राप्त झाली, जो ब्रह्मवेत्ता ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला, त्याच्या जीवनामध्ये त्याच्याच देहाचा बाध होऊन जातो। याचा अर्थ त्याचा देह त्याच्याकरता खोटा होऊन जातो किंवा देहाचं ममत्व त्याच्याकडे राहत नाही। ते आपण गुरुजनांच्या मुखातून उदाहरण पाहिलं आहे की व्यवहारामध्ये आपण जर दुकानामध्ये गेलो तर नारळ 2 प्रकारचे असतात बघा। आपण काही गोष्टी घेत असताना आपण त्याचे परीक्षण वेगळं करतो। काही गोष्टी तर आपल्याला काही कळत नाही, पण तरीसुद्धा आपण ते पाहत असतो। कपड्याच्या दुकानात गेलो ना, आपल्याला काही कळत नाही, मला तरी काहीच कळत नाही, पण पाहत असताना आपण सहज त्या कपड्याला हात लावतो, चाचपून पाहतो। काय कळतं बरं आपल्याला त्यातलं? काहीच कळत नाही ना। दुकानदार आपण गेले की जास्त लाईट लावतात आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की कपड्यामध्ये फास्ट फोकस जास्त आहे असं आपलं। नंतर जेव्हा आपण ते शिवून घालतो तेव्हा कळतं की जेवढे हे स्वच्छ दिसत होते तेवढे नव्हते। पण दुकानात गेलं की आपण ते आहे। तसं नारळ घेताना आपली एक परीक्षा असते। आपण तो नारळ असा हलवून पाहतो आणि तोही कानाजवळ आहे का नाही। मग त्याच्यात जर पाणी असेल तर पाण्याचा आवाज येतो, आवाज येतो बघा, आणि जर पाणी नसेल तर आवाज येत नाही। त्या नारळात 2 प्रकार आहे। एक नारळ ते आतून वाळलं की त्याचं खोबरं होतं, त्याचाही आवाज येतो, पण त्याचा पाण्याचा आवाज येत नाही। ते मोकळं झाले असल्यामुळे त्याचा फक्त करवंटीशी संबंध नाही म्हणून त्याचा आवाज येतो, पण दुसरं मात्र असं त्याचा आवाज नाही येत। परिणाम काय होतो? जर आपण नारळ फोडलं तर जे आतून मोकळं आहे ते त्या नरोटीला किंवा त्या करवंटीला चिकटत नाही बघा। फोडलं की ते मोकळेपणाने बाहेर निघून जातं, पण दुसरं नारळ असं आहे ते फोडलं की त्या नरोटीला सोडत नाही बघा। मग त्याला ते नारळ सोडण्याकरता आपल्याला ते मारतोस चमचे आणावे लागतात, चमचे वागतात, ते निघत नाही। तसाच प्रकार आहे। व्यवहारात राहणाऱ्याचे 2 प्रकार आहे। सामान्य पुरुषही व्यवहारात राहतात, संतही व्यवहारात राहतात, पण सामान्य पुरुष व्यवहारात राहत असताना
कोणत्याही पदार्थाचं ममत्व सोडत नाही. आणि संत जिवंत असताना सगळ्याचं ममत्व सोडून देतात. सगळ्यांचं मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्याशी जाण निरंतर. मी काल परवा एका महापुरुषांच्या मुखातून कथा ऐकली. महापुरुषाला प्रारब्धाने सगळं मिळू शकतं, पण सोडायचा क्षण आला तर एका क्षणात सगळं सोडू शकतात. एक संन्यासी महापुरुष तपश्चर्या करत होते. तपश्चर्या करता करता परिणाम असा झाला, त्या राजातला राजा मरण पावला. मग लोक म्हणले या राजगादीला कोणीतरी चालवणारा व्यक्ती पाहिजे की नाही. आणि जर राजाच नसेल तर परकीय कोणी आक्रमण करू शकतं, राजा नसेल तर अराजकता होऊ शकते. मग कोणीतरी राजा असावा की नाही. बरं राजालाही मुलगा नाही, मग दुसरा राजा आणायचा कुठून. जुन्या काळातली पद्धती, हत्तीनीच्या सोंडेमध्ये पुष्पमाळा दिली. आणि हत्ती बुद्धिमान प्राणी आहे, ती हत्तीनी ज्याचा निवड करेल त्याला आपण राजा करायचं. दिली सोंडेमध्ये माळ. बऱ्याच लोकांना असं वाटायचं की आपल्याच गळ्यात पडेल. काही जण हत्तीनीच्या जवळच होते, काही जण हत्तीला चारा घेऊन आले, देऊ पडा थोडीशी लाच वगैरे, म्हणजे माळा तरी आपल्या गळ्यात पडेल. पण ते बुद्धिमान होते, तिने बाकीच्या लोकांना पाहिलं सुद्धा नाही. ते हत्तीने निघाली वनामध्ये. ज्ञानोबरांच्या पण जीवनात हा प्रसंग आला बरं. वाराणसीला असाच प्रसंग आलेला आहे. फक्त त्याचा यज्ञ होता, इथं राजाचा वारस आहे. त्या हत्तीने महात्म्याच्या गळ्यात माळ घातली. महात्म्याला काही घेणं नाही देणं नाही, पण लक्षात आलं की आपलं प्रारब्ध आहे. आणि जर प्रारब्ध असेल तर आपण स्वीकार केलं पाहिजे. ईश्वराची इच्छा आहे, महात्म्याचा काही आग्रह नाही. ठीक आहे, राजा तर राजा. आतापर्यंत आपण भिक्षा मागितली, आता फक्त लोकांना भिक्षा द्यायची, एवढंच आहे की नाही. म्हणजे सर्वांचं पालन पोषण करायचं आहे. इतकं व्यवस्थित राज्य चालवलं. ऐका बरं, जर एखादी संस्था, एखादं राज्य, एखादा कारभार चालवायचा असेल ना, तर त्यावर आरूढ होणारा राजा हा एक तर योगीच पाहिजे. लक्षात आलं का. किंवा संन्यासीच पाहिजे. हा, तो चांगलं चालू शकतो बरं. कारण त्याला पाठीमागे कोणाचे मुलाचं वगैरे आकर्षण नसतं. ज्याला ममत्व नसतं ना, तो सगळा कारभार चांगला चालू शकतो. नाहीतर तुम्ही आज बघा, विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये बघा, इतकी आनागोंदी चालू आहे. आता आपला संबंध शाळेशी जास्त येत नाही, आपला संबंध आला तर धर्मशाळेशीच येतो. पण जाऊन बघा तुम्ही, जिथे फार मोठं ममत्व किंवा लोभीपणा आहे तिथले व्यवहार बघा. आणि जिथे संन्यासी महापुरुष चालवतो आहे त्याही संस्था तुम्ही बघा, काही कोणताही स्वार्थ नाही की नाही, कोणता स्वार्थ नाही. म्हणून कोणतंही मोठं कार्य जर चालवायचं असेल तर व्यक्ती आतून तरी संन्यासी असला पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला जागा मिळत नाही. असं तो आपला विषय नाही, व्याख्यान नाही, पाठ आहे. मग तो संन्यासी महापुरुष त्या राज्य गादीवर बसला बा. शेजारच्या असणाऱ्या राजाने आक्रमण केलं. बातमी गुप्तहेराच्या मार्फत आली की आपल्यावर आक्रमण झालं. येऊ द्या म्हणे, काय हरकत नाही. बाकीच्या लोकांना असं वाटलं काहीतरी गनिमी कावा असेल, त्यामुळे आपले राजे शांत बसले. आपल्या सीमेत प्रवेश केला, राजधानीत प्रवेश केला, तरी आदेश नाही अजून युद्धाचा. असं करता करता तो परकीय राजा राजदरबारात आला. हा संन्यासी महापुरुष राजगादीवर बसला होता. जसा तो राजा तलवार घेऊन आला, संन्यासी महापुरुष उतरला. आणि संन्यासी महापुरुष जेव्हा गादीवर बसला होता ना सुरुवातीला, तेव्हा त्याने आपले संन्यासी कपडे काढून ठेवले ते कपाटामध्ये. आणि दररोज ते कपाटात जाऊन सांगायचं कपड्याला, तुम्हारे भी दिन आने वाले हैं, आपके भी दिन आएंगे. असं त्या कपड्याला तो म्हणायचा. त्याने तो प्रसंग पाहिला. समोरचा राजा आपल्यावर चालून आला आहे. आल्यानंतर त्याला आलिंगन दिलं, आदराने त्याला आपल्या राजगादीवर बसवलं. डोक्यावरचा मुकुट काढला आणि त्याच्या मस्तकी ठेवून द्याला. तुला राज्यच लागत ना, कशा लोक मारायचे म्हणे. जसं तू ते राज्य चालवतो तसं हे राज्य चालव, करू दे मला माझी तपश्चर्या. कपाटात गेला, कपडे घेतले आणि त्या कपड्याला सांगितलं, अब तुम्हारे दिन आने आ गए हे. नाही का, मला भाव काय सांगायचा आहे, जो आतून विरक्त असतो तो क्षणात सगळ्यांचा त्याग करू शकतो. ब्रह्मवेत्ता महापुरुषाला प्रारब्धाने राज्य आलं तरी अडचण पडत नाही. आणि भिक्षा मागण्याचा प्रसंग आला तरी काही फरक पडत नाही. हे सगळा परमार्थ मनस्थितीवर अवलंबून आहे. मोठ्याने सांगा. घरा येऊ पास वर्ग कावरी पडो वाघ परी आत्मबुद्धीसे भंग कदा नोहे. आपल्या घरामध्ये स्वर्ग जरी आला
किंवा प्रसंगाला वाघ जरी आला, आता हे स्वर्गाचं उदाहरण आहे. जगन्मित्र नागा नावाचे संत होऊन गेले ना आपल्या परळी वैजनाथाचे, त्यांच्या साक्षात सिंहच आलेला आहे, पण काही अडचण नाही. आत्मबुद्धीसे भंग कदा नोही. परमार्थ विचार एवढी महत्त्वाचे आहे, ते मनाला समान ठेवतात बघा. नाहीतर एरवी अनुकूल परिस्थिती प्रतिकूल परिस्थिती आली तर आपण कायम असे एखादे नाव ज्याप्रमाणे समुद्रात हिंदोळे खाते तसे आपण प्रसंगात वाहून जातो, आणि कायम मनुष्य आहे त्या परिस्थितीमध्ये कधी समाधानी नसतो. त्याचं एक कारण आहे, तो शेजारच्याला पाहतो आणि शेजारच्याची प्रगती जास्त दिसली की त्याला वाटतं आपण कुठंतरी कमी आहे. ही कमी मनुष्याला ना आतून सलत असते. याच्याकरता परमार्थ फार महत्त्वाचा आहे. एक स्थिती अशी आहे, इथं वनात राहू, अरण्यात राहू, रणांगणात राहू, घरात राहू, झोपडीत राहू, राजमहालात राहू, काहीच फरक पडत नाही. त्याकरता परमार्थ करायचा आहे, आणि तेच आपण लक्षणं पाहत आहोत. या स्थितीमध्ये जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थेमध्ये जे पदार्थ भासतात किंवा जे अभाव रूपाने राहतात, ते सगळे पदार्थ मीच झालो आहे. सर्वम इदम सर्वम यत अयम आत्मा उपनिषदातलं प्रमाण आहे. इदम पदाला जे जे पदार्थ दिसतात इदम पदाने, ते सगळे पदार्थ मीच झालो आहे. त्यामुळे महात्म्याचा अनुभव असा आहे, 12व्या अध्यायातली ओवी की नाही, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. स्वप्नामध्ये आपण अनेक पदार्थ पाहतो, पण ते सगळे पदार्थ जरी अनेक असेल तरी ते सगळे पदार्थ पाहणारा व्यक्तीच स्वतःच्या अंगाने सगळे पदार्थ झालेला असतो. हा आपला अनुभव वेगळा. स्वप्नामध्ये आपण स्वप्न पाहतो तेव्हा बाहेरचे पदार्थ काही आपल्या घरात येत नाही. आपणच 10 बाय 10च्या खोलीत झोपलेलो आहे. एवढं पंढरपूर येईल कसं? पण स्वप्नामध्ये दिसतं की नाही? स्वप्नात दिसतं, याचा अर्थ सगळे पदार्थ आपणच झालो आहे. त्यामुळे अनेकत्व जातं आणि एकत्व अनुभवाला येतं. जे काही भावरूपाने पदार्थ आहे, अभाव रूपाने आहे, ते सगळेच्या सगळे पदार्थांचं प्रकाशन करणारं जे परमात्म तत्व ते मीच आहे. अशा स्वरूपाला तो महात्मा प्राप्त झाला. मग त्याचा अनुभव आपण काल पाहिला. जाणे अजमी अजर, अक्षय मी अक्षर, अपूर्व मी अपार आनंद मी. या 93 क्रमांकाच्या ओवीपासून तर 99 क्रमांकाच्या ओवीमध्ये जवळपास या सगळ्या 8 ओव्या आहेत. आणि या 8 ओव्यामध्ये सगळे विशेष प्रकारचे भाव सांगितले की स्वतः देहाचा त्याचा कोणताही संबंध नाही. देहाचे जे विकार आहे ते विकारामध्ये तो सापडत नाही. तो ज्ञानेंद्रिय स्वरूपही नाही आणि तो पंचविषयांपैकी कोणता विषयही नाही. ऐसे आत्मत्वे मज एकाते, या अद्वय भक्ती जाणून निरुते, आणि याही बोधा जाणते तेही मीच जाणे. ऐसे मज एकाते, एकमेवाद्वितीयम ब्रह्म, त्या ब्रह्माला तो आत्मत्वाने जाणतो. इथं आत्मत्वे शब्द फार महत्त्वाचा आहे बरं. 1200 क्रमांकाच्या ओळीमध्ये आलेला शब्द, तो परब्रह्म एक कोणीतरी आहे. आपण पाठीमागे बहुतेक 1000 किंवा 1001 क्रमांकाच्या अशा काहीतरी ओळीमध्ये तेने ब्रह्म एक आधी एर आघवीची प्रतिती, हेही एर आघवीची भ्रांती, हेही कीर प्रतिती गाढ केली, अशी ओवी आली होती. त्या सद्गुरूपासून त्याला विवेक प्राप्त झाला. त्या विवेकामध्ये एक ब्रह्म कोणीतरी आहे हे त्याला परोक्ष ज्ञान झालं होतं. म्हणजे मी वेगळा आहे, ब्रह्म वेगळा आहे. आता तसं नाही म्हणत. आता काय म्हणतो? मज एकाते आत्मत्वे जाणे, म्हणजे परब्रह्म माझा आत्मा आहे आणि आत्माच ब्रह्मस्वरूप आहे असं तो जाणतो. याला विचारसागरामध्ये ओतप्रोत चिंतन असं म्हणतात. योगी पुरुषाला आत्मा कळतो बरं. चांगदेव महाराजांसारख्यांना आत्मा कळतो, देहापेक्षा आत्मा वेगळा आहे, पण आत्मा व्यापक आहे असं नाही कळत. म्हणजे योगी पुरुषाला आत्मदर्शन आहे पण ब्रह्मदर्शन नाही. आणि म्हणून आपण संकोचित असेल आणि ब्रह्म वेगळा असेल तर अपूर्णता आहे. म्हणून आत्मा ब्रह्मरूपाने कळावा आणि ब्रह्मचा आपला आत्मा आहे असंही कळावं. आपण कायम हे चिंतन पाहतो. जर आत्मा ब्रह्मरूपाने कळाला आत्मा, तर यातली परिच्छिन्नता संकुचित भाव निघून जातो, हा व्यापक होतो. आणि ब्रह्म आत्मरूपाने कळालं तर परोक्षता निघून जाते. नाही तर ब्रह्म कोणीतरी दूर आहे, आपल्यापेक्षा वेगळा आहे असा भाव राहत नाही. दोन्ही पण गोष्टी कळाव्या. आत्मा ब्रह्मरूपाने आणि ब्रह्म
आत्मरूपाने तोच भावित आहे. ऐसे आत्मत्वे मज एकाते य अद्वय भक्ती जाणून निवृत्ते. या अद्वैत भक्तीने तो खऱ्या अर्थाने मला जाणतो आणि पुढं हेही जाणतो की ज्या भक्तीच्या द्वारे मी परमात्मा स्वरूपाला जाणलं त्याही बोधाला जाणणारं जे स्वयंप्रकाश असणारं ब्रह्मतत्व खरं तेही मीच आहे. आणि याही बोधा जाणते तेही मीच जाणे. म्हणजे काय झालं, बोध दोन प्रकारचा झाला. एक स्वयंप्रकाश असणारा बोध ज्याला स्वरूपभूत ज्ञान असं म्हणतात आणि वृत्तीमध्ये प्रगट झालेला एक बोध ज्याला आपण वृत्ती ज्ञान असं म्हणतो. म्हणून ज्याप्रमाणे अग्नी लाकडाला जाळतो आणि आपलं काम संपून जातं तसं अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती अज्ञानाला घालवते, तिचं काम संपून जातं आणि ती वृत्ती किंवा ते वृत्ती ज्ञान स्वरूपभूत जे अखंड ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये प्रवेश करतं आणि एक रूपाला प्राप्त होतं. म्हणून साधू बोध झाला नरोनिया ठेला ठाईची मुराला अनुभव. तो अनुभव आपल्या स्वरूपामध्ये विरून जातो. ज्ञान दोन प्रकारचा, एक वृत्तीत प्रगट होणारं ज्ञान ते विशेष ज्ञान आहे आणि त्याचं आधारभूत असणारं ज्ञान ज्या ज्ञानाला स्वरूपभूत ज्ञान म्हणतात, ब्रह्म असं म्हणतात, हे सगळे त्याचे एक शब्द आहे पण ते मात्र अखंड आहे. ज्याच्यावर सगळे व्यवहार घडतात पण त्याच्याशी मात्र कोणताही संबंध लागत नाही. याही बोधा जाणते तेही मीच जाणे. असं एकत्वाचं दर्शन त्याला कसं होतं, अनेकत्व कसं निघून जातं याचा विचार आता 1 क्रमांकाच्या ओळीपासून सांगतात. थोडंसं हे बारकाईने चिंतन बघावं लागेल. आता पुढे दृष्टांत आहे पण दृष्टांताचा भाव फार गोड आहे. बघा पुढे 1 क्रमांकाची ओवी. पै चेलियानंतरे आपुले एकपण उरे तेही तयावरी स्फुरे तयाशीच जैसे. सामान्यपणे आपल्याला 3 अवस्था अनुभवाला येतात. आता आपण कसे आहोत, जागे अशी अपेक्षा आहे. जागृती अवस्था आहे. दुसरी अवस्था आपली आहे स्वप्नाची आणि तिसरी अवस्था आपली कोणती आहे, सुषुप्ती, ज्याला आपण गाढ झोप असं म्हणतो. काल परवा आपण चिंतन केलं स्वप्न हे कायमच पडतं असं काही नाही बरं, पण जीवाच्या मात्र 3 अवस्था सांगितल्या आहेत. मग 3 अवस्थेतून जो जातो सामान्यपणे जास्त आपल्याला 2 अवस्था अनुभवाला येतात. एक तर जागृती आणि दुसरी सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. झोपेमध्ये खंड झाला तर मग स्वप्न, स्वप्न संपलं की पुन्हा झोप आणि मग झोपेतून जागा, असाच क्रमांक असतो बरं. फक्त आपल्या लक्षात येत नाही तो. जागृतीतून आपण सुषुप्तीमध्ये गेलो, गाढ झोप लागली आणि गत जन्माचा आपल्या मनावर संस्कार असेल. आता अनादि जन्म झालेत ना आपल्या आतापर्यंत, म्हणजे अनादि काळापासून अनंत जन्म होऊन गेले, अनंत जन्म. मग त्या जन्मामध्ये आपण गोळा काय केलं, संस्कार, पाप आणि पुण्याचे. ते सगळे संस्कार आपल्या मनात राहतात. ज्याप्रमाणे उन्हाळा आला की गवताचं जे बी असतं ना ते जमिनीत असतं बघा. ग्रीष्माच्या अतिरसी सोबीजे तृणेशी मागुते भूमीशी सुलीने होती. गवताचं बी ज्याप्रमाणे जमिनीत लयाला गेलेलं असतं तसं गत जन्मातले संस्कार आपल्या मनात लयाला गेले असतात आणि प्रसंग आला की ती प्रगट होतात. त्याला स्वप्न म्हणतात. स्वप्न हे संस्कारापासून निर्माण होणार आहे बरं, किंवा स्वप्न हे चिंतनापासून तयार होणार आहे. दिवसभर जे चिंतन केलं तेच आपल्याला स्वप्नात दिसतं. जागता जव असे जे तव जेने ध्याने भावना भावीजे डोळा लागत खेव देखीजे तेचे स्वप्ने. वेदामध्ये विचाराला स्वप्न पडतं कुठं आणि किती वेळ पडतं. स्वप्न फक्त 1 क्षणभरच पडतं आणि स्वप्न आपलं मन जेव्हा आपल्या कंठात असतं तेव्हा पडतं. आपलं मन डोळ्यात असेल तर जागृती आहे, कंठात असेल आपलं मन तर तेव्हा स्वप्न आहे. आणि जेव्हा आपलं मन आपल्या हृदयात असतं तेव्हा आपल्याला सुषुप्ती अवस्था प्राप्त होते बरं. हे शास्त्रातले भाग आहे. हे शास्त्रज्ञाला कळणार नाही, हल्लीच्या वैज्ञानिकांना नाही कळणार, ऋषीमुनी सांगू शकतात. मग आपलं मन आपल्या कंठामध्ये पुरीतत नावाची नाडी आहे. आपण कायम विचार पाहतो आहात पण पुन्हा आवृत्ती व्हावी. लहान मुलगा जन्माला आला की त्याच्या डोक्यावरचा आपण एक केस घ्यायचा मनातल्या मनात बरं. त्याचे 100 तुकडे करायचे. 100वा जो तुकडा असेल त्याचे पुन्हा 100 करायचे. म्हणजे 100 गुणिले 100 किती झाले, 10,000. एका केसाचा 10,000वा हिस्सा जितका सूक्ष्म असेल तितकी सूक्ष्म आपल्या कंठात एक नाडी.
त्याला पुरीतत नाडी म्हणतात. तेवढ्या लहान भागामध्ये आपलं मन एक क्षणभर जातं आणि आपल्याला स्वप्न पडतं. मग आता वारकरी असेल तर त्याला पंढरपुराचं स्वप्न पडेल किंवा आळंदीचं स्वप्न पडेल. आणि मग पर्यटन करणार असेल तर मग त्याच्यात गर्दी होईल. मग कोणते गाव बघितले काही सांगता येत नाही, संस्कारावर आहे. मग स्वप्नामध्ये सगळं पंढरपूर दिसतं की नाही? एवढ्या जागेत मावेल का? नाही मावणार. याचा अर्थ बाहेरचं पंढरपूर इथं येत नाही. मग इथं नवीनच तयार झालेलं आहे. आणि नवीन तयार झालं तो कोणी तयार केलं? स्वप्न पाहणारा जो जीव आहे ना, त्या जीवात एवढं सामर्थ्य आहे की तो स्वप्न निर्माण करू शकतो बघा. मग जर जीवात एवढं सामर्थ्य आहे की तो स्वप्नामध्ये जग नवीन निर्माण करतो, तर ईश्वराच्या मायेमध्ये काय सामर्थ्य असेल? असं विचार आला की नाही? मग आता जागा झाला बघा. स्वप्नात आपण हे पाहिलं, चैल्यानंतरे. जागा झाल्यानंतर काय होतं ते ज्ञानोबा सांगतात, आपुले एकपण उरे. स्वप्नात अनेकत्व आलं की नाही? स्वप्नातलं अनेकत्व गेलं, जागा झाला. मग काय म्हणतो? आता मी एकटाच राहिलो. आपुले एकपण उरे. पण तो एकपणा कोणी पाहिला? ज्ञानोबा म्हणतात तो जागा झाला. जो एकटा होता त्यानेच आपला एकटेपणा अनुभवला. का कोणी दुसरा आला होता? नाही, दुसरा येत नाही बघा. तेही म्हणजे तेही एकपणा तयावरी स्फुरे तयाशीच जैसे. तोही एकपणा त्यालाच त्याच्या ठिकाणी स्फुरतो आणि तोच त्याला अनुभवाला येतो. खरं तर असं आहे, स्वप्नातलं अनेकत्व गेलं तर आपलं एकत्व राहतं. काही काळापर्यंत आपल्याला आपली आठवण असते. जागं झाल्यानंतर बघा, अनेकत्व गेलं, एकत्वाचा अनुभव आला तर एकत्वाची आठवण असते. पण कालांतराने आपण व्यवहारामध्ये मग्न झालो तर आपल्याला आपला एकपणाही आठवत नाही. का आठवतो? नाही आठवत बघा. मग आपण नाही का तेव्हा? आपण तेव्हा आहे ना, तेव्हा आहे, पण आपल्याला आहेपणाची जाणीव नाही बघा. जाणीव नसताना सुद्धा आपण असतोच की नाही? मग ते याचं प्रकाशन करणारं कोण आहे? आपलं स्वरूपच आहे, असं त्याचा अर्थ. दुसरं उदाहरण देतात, का प्रकाशता अर्क तोची वय प्रकाशक तयाही अभेदा द्योतक तोची जैसा. तैसा वेद्यांच्या विलयी. इथं एकच मात्र आहे बरोबर. ते एका जणांना 2 दिले होते, वैद्यांच्या विलयी. अरे सगळे डॉक्टर कशाला मारतो? असं मात्र एकच मात्र, अर्थ बदलतो मराठी भाषेमध्ये जर चुकलं तर. तैसा वेद्यांच्या विलयी केवळ वेदक उरे पाही. तेने जानवे तया तेही हेही जो जाणे. तया अद्वयपणा पुलिया जानती ज्ञप्तीची धनंजया. ते ईश्वरची मी हे तया बोधासी ये. दुसरं उदाहरण दिलं होतं, का प्रकाशता अर्क. अर्क म्हणजे सूर्य. सूर्य कसा आहे? प्रकाशन करणार आहे बघा. आकाशामध्ये सूर्य जर उदयाला आला तर कोट्यावधी नक्षत्र तारका जरी असेल तर त्यांचा लोप होऊन जातो. त्यांचा लोप होईल यात नवल नाही. आकाशामध्ये जो चंद्र आला त्या चंद्राचाही लोप होतो. सूर्य जर प्रकाशामध्ये आला तर तो सगळ्यांना घालवतो बाजूला आणि सगळ्यांचं प्रकाशन करतो. स्वतःचं प्रकाशन करणारा कोण आहे? सूर्यच आहे. भाव असा आहे, प्रकाशाच्या द्वारे जे दिसतं ना त्याला प्रकाश्य म्हणतात आणि जो त्याचं प्रकाशन करतो त्याला प्रकाशक असं म्हणतात. ते आपण पुस्तकं पाहतो बघा, सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन. त्याने ते प्रकाशन केलं असतं ना पुस्तकाचं, प्रकाशक म्हणतात त्याला. जो प्रकाशन करतो त्याला म्हणतात प्रकाशक. आणि ज्याचं प्रकाशन होतं त्याला काय म्हणतात? प्रकाश्य. आकाशात सूर्य उदयाला आला, मग सूर्याने कोणाला दाखवलं? स्वतःला दाखवलं. सूर्याने काय केलं? स्वतःलाच दाखवलं. मग प्रकाश्य कोण झाला? सूर्य. मग सूर्याला दाखवणारा कोण आहे? सूर्यच. मग प्रकाशक कोण झाला? म्हणजे काय झाला? प्रकाशही तोच, प्रकाशकही तो. मग 2 आहे का? नाही, एकच आहे. त्यांच्यामध्ये काय आहे? अभेद आहे. अभेद. त्या अभेदाला दाखवणारा कोण आहे? तोच आहे. का प्रकाशता अर्क तोची होय प्रकाशक. तयाही अभेदाद्योतक तोचे जैसा. त्यांच्यामध्ये अभेद आहे म्हणजे काय? एक रूप आहे. प्रकाशही सूर्यच आहे, प्रकाशकही सूर्य आहे,
आणि दोघांमध्ये काय आहे? अभेद. याचं प्रकाशन करणारा कोण आहे? सूर्यच आहे. हे झाले उदाहरणं. तैसा सिद्धांत काय सांगायचा? तैसा वेद्यांच्या विलयी केवळ वेद गौरे पाही, तेने जानवे तया तेही, हेही जो जाणे. त्याप्रमाणे वेद्य, वेद्य म्हणजे काय? ज्ञानाचे विषय. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहे की नाही, आणि आपण आपलं अंतःकरण त्या अंतःकरणाच्या माध्यमातून 5 ज्ञानेंद्रियाचं साह्य घेऊन जगातले आपण 5 विषय जाणत असतो. जगातला कोणताही विषय बघा, त्याच्यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे 5च विषय अनुभवाला येतात. आणि जे आपल्याला कळतं त्याला आपण ज्ञेय पदार्थ किंवा या ओळीमध्ये त्याला वेद्य असं म्हणतो. आणि त्या सगळ्या वेद्य पदार्थांचा विलय झाला. कुठे होतो बरं विलय? एकतर सुषुप्ती अवस्थेमध्ये होतो, गाढ झोपेमध्ये, किंवा प्रलय काळामध्ये होतो, किंवा जिवंत असताना जर आपल्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालं तर सगळ्या पदार्थाचा लय होऊन जातो. आपण काल उदाहरण पाहिलं, रस्त्याच्या कडेला रज्जू पडलेली आहे. रज्जू रूपाने कळालीच नाही. मग काय होतं? रज्जूवर आपल्याला सर्प दिसतो. घाबरला, पळाला, जाणकार व्यक्ती कंदील घेऊन येतो आणि आपल्याला रज्जू रूपाने ज्ञान करून देतो. आता रज्जूचं म्हणजे दोरी रूपाने आपल्याला ज्ञान झालं तर सर्प कुठं गेला? एखाद्या वारुळात नाही जात. खरा असता तर गेला असता, किंवा खरा सर्प असताना तर तो कंदिलाची वाटही बघत बसला नसता, तो कधीच निघून गेला असता. इतका वेळ थांबवतो सर्प कसती तर प्रज्ञ हो एका जागेवर थांबायला. तो चंचल आहे, तो निघून जातो. पण रज्जू रूपाने ज्ञान झालं तर भासलेला सर्प कुठं गेला? रज्जू रूपच झाला. तसंच आहे सगळे असणारे वेद्य पदार्थ यांचा विलय केव्हा होतो? जर अधिष्ठान ब्रह्मरूपाचं आत्मत्वाने ज्ञान झालं तर अज्ञानात भासलेलं जगत याचा पूर्ण विलय होऊन जातो. तैसा वेद्यांच्या विलयी मग काय राहतं? शून्य राहत नाही. केवळ वेदक उरे पाही. केवळ वेदक म्हणजे जाणणारा फक्त शिल्लक राहतो. पण तेने जानवे तया तेही, त्या वेदकाला जाणणारा दुसरा कोणी नाही बरं. म्हणजे वेद्य, वेदक आणि वेदन हे त्रिपुटी बरं. पुन्हा ज्याप्रमाणे ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, ध्याता, ध्यान, ध्येय, भोक्ता, भोग आणि भोग्य असे घडतात की नाही त्रिपुटी. 3 व्यवहाराकरता तिघे लागतात. तसं वेद्य पदार्थ त्याला जाणणारा वेदक आणि जाणण्याचा व्यवहार त्याला वेदन असं म्हणतात. या सगळ्यांचा लय झाला की केवळ वेदक उरे पाही, फक्त जाणणारा शिल्लक राहतो. मग त्याला दुसरा कोणी जाणतो का? नाही. तेने जानवे तया तेही, त्याच्याचद्वारे तो जाणला जातो. हेही जो जाणे, असंही जो जाणतो, म्हणजे फक्त दृङ्मात्र स्वरूप अवशिष्ट राहतं. दुसऱ्या वाचून जाणतो बरं, द्वैत तर नाही. 2 उदाहरणं दिली होती आपल्याकडे. एक, आपण जाग झालो तर आपणच आपल्याला कळतो, दुसऱ्या व्यक्तीची गरज नाही. सूर्य आकाशामध्ये आला की सूर्याच्याचद्वारे सूर्य जाणला जातो, दुसऱ्याची अपेक्षा नाही. तसं वेद्यांचा विलय झाला की केवळ वेदक राहतो, एकटाच राहतो, त्याच्याचद्वारे तो जाणला जातो, दुसऱ्यांची गरज नाही. म्हणजे काय झालं? आपलं जे अद्वय एक स्वरूप आहे, अखंड स्वरूप आहे, त्याला जाणणारं ज्ञानसुद्धा आपल्याच ठिकाणी आहे. आणि ते अखंड ज्ञान, त्या ज्ञानाला ईश्वर असं म्हणतात. हे 4 क्रमांकाची ओळी की नाही, याच्यामध्ये ज्ञानेश्वर शब्दाची व्याख्या येते. बघा चांगलं. तया अद्वयपणा आपुलिया जानती ज्ञप्ती जे धनंजया, ते ईश्वरची मी हे तया बोधासी ये. ज्ञानेश्वर शब्दाची तर व्याख्या आली आहे. ज्ञानोबऱ्यांचं सार्थ नाव या ओळीमध्ये आलं आहे. तया अद्वयपणा आपुलिया, द्वैत तर कोणतंही नाही, शून्यही म्हणता येत नाही. राहिलं फक्त अद्वय स्वरूप, म्हणजे एक स्वरूप राहिलं, एक रूप. आणि त्या अद्वयपणाला, जे आपलं अद्वयपण आहे त्याला जाणणारी ज्ञप्ती, ज्ञप्ती म्हणजे काय? ज्ञानकला. त्या स्वरूपाला जाणणारं जे ज्ञान आहे ते इथपर्यंत ज्ञान सांगितलं बरं. तया अद्वयपणा आपुलिया जानती ज्ञप्ती जे धनंजया, त्या अद्वयपणाला जाणणारं जे ज्ञान आहे इथपर्यंत ज्ञान सांगितलं. आणि ते ज्ञानच पुन्हा ईश्वर आहे. ते ज्ञानच ईश्वरची मी हे तया बोधासी, ते ज्ञानच स्वयंप्रकाश ज्ञानच काय आहे? ईश्वर आहे. ते ईश्वर मी आहे हे तया बोधासी, हे त्याला कळतं.
म्हणजे अर्ध्या ओळीमध्ये ज्ञान, आणि त्या ज्ञानालाच काय म्हणतात? ईश्वर. अर्थ काय झाला? ज्ञानेश्वर असा अर्थ. तया अद्वयपणा आपुलिया जानती ज्ञप्ती जे धनंजया. म्हणजे काय? ज्ञान आणि ईश्वर शब्द वेगळा नाही, एकच आहे. ते ईश्वरची मी हे तया बोधासी. आणि हासा एकदा परिपूर्ण बोध ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की त्याला आता पुन्हा जाणण्याची काही गरज नाही. तो कशा स्वरूपाला प्राप्त होतो ते उदाहरण देऊन पुढे सांगतात. मग द्वैतातीत मीची आत्मा एक निभ्रांत. हेही जाणोनी जाननी जेथ अनुभवी रिगे. तेथ चैल्या एकपण देशे जे आपुले आपण. तेही जाता किंवा काही ठिकाणी आता शब्द आहे बरं. तेही आता नेनो कोण होईजे जेवी. पहिल्यांदा सिद्धांत बघा. द्वैतातीत. द्वैत म्हणजे दुजेपणा आणि अद्वैत म्हणजे काय? एकपणा. खरं तर हे सापेक्ष आहे. जेव्हा द्वैत जातं ना तेव्हा द्वैत जाताना ते अद्वैताला घेऊनच जातं. आपण उदाहरण पाहत असतो. जर मनुष्याच्या ठिकाणी अद्वैताचा अभिमान राहिला तर तोही त्याला भ्रम होऊ शकतो. दोन्ही पण जावे लागतात. याच्यामध्ये रसायनशास्त्रातलं उदाहरण आपण काय पाहिलं होतं 2-3 दिवसापूर्वी. रसायनशास्त्रातलं औषध घेतलं तर ते शरीरातल्या रोगाला घालवतं. त्याचं काम संपलं आता. मग ते रसायन राहता कामा नये शरीरामध्ये. जर ते राहिलं तर शरीरामध्ये कोणता तरी दोष निर्माण होऊ शकतो. जैसे रसौषध खरे आपुले काज करुणी पुरे. आपणही नुरे तैसे होत असे. किंवा आपल्या अनुभवातलं उदाहरण, पायामध्ये काटा रुतला, आपण दुसऱ्या काट्याने तो पायातला काटा काढतो. मग पायातला काटा काढला, काय तुझे उपकार आहे असं म्हणून तो खिशात ठेवतो का आपण? नाही. कारण पहिला तरी तळ पायात होता. हा जर खिशात ठेवला तर हृदयात जाऊ शकतो. ज्याप्रमाणे आपण रसायनशास्त्रातलं औषध त्याने रोग नाहीसा केला की ते संपुष्टात येतं, असा प्रकार घडतो. पायातला काटा काढला की दुसरा काटा आपण आपल्याजवळ ठेवत नाही. तसं द्वैताला घालवणारं जे ज्ञान असतं की नाही ते आपल्याला अद्वैताची प्राप्ती करून देतं. पण तेही ज्ञान अज्ञानाला घालवल्यानंतर निघून जातं आणि गेलंच पाहिजे. तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण ही वस्तू देऊनी गेले. ऐसे जाननीनी विनवरले जान तेजे. ते काल आपण उदाहरणही पाहिलं होतं, काळ्या घागरीचं आणि पांढऱ्या घागरीचं. ते मनुष्याने लग्न केलं घाईघाईमध्ये, आषाढी जवळ आल्यामुळे लग्न केलं आणि त्याच्या लक्षात आलं की हिची बंगाली विद्यामध्ये PhD आहे आणि मग हे आपल्याला कुत्रं करू शकते. सगळं करावं लागायचं त्याला. भांडे घासायचे, कपडे धुवायचे, स्वयंपाक करायचा. त्रस्त झाला. मित्राला विचारलं. मित्र मला आपण दुसरं लग्न करू. तोला हा सल्ला द्यायला पहिल्यांदा तूच होता. तुझं ऐकल्यामुळं तर हे झालं. नाही म्हणे दुसरं लग्न करूच आपण. दुसरं केलं तर पहिली PhD होती, दुसरी डबल PhD बंगाली विद्यामध्ये. विस्तार नाही करत, आपण ऐकलेलं आहे. आणि मग दुसरी लग्न करून आणली तर दुसरीने सांगितलं एक काम करा. मालकाला म्हणते मी तुम्हाला काही उडीद देते, काही तांदूळ देते. मग आमच्या दोघीच्या अंगावर हे टाकायचे. ती होईल काळी घार, मी होईल पांढरी घार. मग माझ्याकडं डबल PhDचं सामर्थ्य आहे, त्यामुळे मी तिला मारील. आणि एकदा ती मरण पावली, पहिली बायको म्हणजे काळी घार, तर माझ्या अंगावर तांदूळ टाकायचे ज्यामध्ये मंत्राने भारवलेले तांदूळ असतील. मग मी लगेच पूर्व स्त्री होईल आणि मग आपण आनंदाने आपला काय करू, प्रपंच संसार करू. झालं. त्याला ते पटलं. त्याने ते उडीद तांदूळ बरोबर असे बाजूला मिश्रण होऊ दिलं नाही, आणले त्याने. ज्या दोघीच्या अंगावर उडीद टाकले, झाले ते काळी घार पांढरी घार. आता ही बलवानच होती, तिने पहिली मारून टाकली आणि तांदूळ टाकणार डोक्यावर दुसरीच्या. मित्र आला, म्हणलं काय करतो? म्हणे हिच्या अंगावर तांदूळ टाकतो आणि याला पूर्व स्त्री करतो. म्हणे बाळा ती पहिली एकच PhD होती, एवढा त्रास द्याला. ही डबल PhD आहे, हे काही सामान्य नाही आहे. मग काठी घे आणि एक ठोका टाक तिच्यावर, त्यालाही मारून टाक. मग तांदूळ आपण वापरू खिचडीसाठी. आहे का नाही असा प्रकार? मग आता जशी काळी घातक होती तशी पांढरी काय आहे? घातकच आहे. तसं अज्ञान घातक आहे, पण त्या अज्ञानाला घालवणारं खरं ज्ञान राहत नसतं. आणि ज्ञानाचा अभिमान राहिला तर तो घातक. म्हणून तर नाथ महाराज म्हणतात ना, भक्ती प्रेमाविनं
ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. इथंच उत्तर आले बरं त्याचं. याच अभंगात उत्तर आलं आहे, ज्या ज्ञानात अभिमान असेल असं ज्ञान नकोय, असा अर्थ आहे त्याचा. नाहीतर मग ज्ञानाचा निषेध केला असा अर्थ नाही घ्यायचा. समन्वय कळाला पाहिजे. भक्ती प्रेमाविन ज्ञान असेल तर ते नको, ज्यात अभिमान असेल ते नको. अभिमान नसेल तर ते ज्ञान द्या, आणि जे भक्तीला पोषक असेल ते ज्ञान द्या की, मग अडचण काहीच नाही. म्हणून जसं द्वैत घातक आहे तसं द्वैत निघून गेलं की द्वैताच्या सापेक्ष असणारं अद्वैतही निघून जातं, आणि द्वैत अद्वैताच्या अतीत असणारं परब्रह्मतत्व प्राप्त होतं. पुढे सांगतात, मग द्वैताद्वैतातीत ज्याच्यात द्वैतही नाही आणि द्वैताच्या सापेक्ष आलेला अद्वैत भावही नाही, द्वैताद्वैतातीत मीचे आत्मा एक निभ्रांत. निभ्रांत म्हणजे निसंशय, मीच एक आत्मा आहे हे जाणोनी, हे तो जाणतो बरं. आणि जे खरं ज्ञान असतं ना ते जाणल्यानंतर हे जाणोनी, जाणणे जेथ अनुभवी रेगे. जाणणे म्हणजे ज्ञान, आणि ते ज्ञान आपल्या मूळ ज्ञानामध्ये प्रवेश करतं. जसं की आपण उदाहरण पाहिलं, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसे. ज्याप्रमाणे अग्नी कापराला जाळण्याचं काम संपलं की आपल्या मूळ स्वरूपामध्ये निघून जातो, दिसत नाही आपल्याला, तसं एकदा द्वैत आणि अद्वैताला घेऊन जाणारं ज्ञान प्रगट झालं, त्याचं काम संपलं आहे आता. की हेही जाणोनी, जाणणे जेथ अनुभवी रिगे. कसा हा प्रकार होतो याकरिता उदाहरण, एकत्व कसं अनुभवाला येतं. ते तर चेल्या एकपण दिसेचे आपुलिया आपण, तेही जाता नेनो कोण होईजे जेवी. तेथ प्रकार असा घडतो. चेलिया आपण जागा झालो. पुन्हा उदाहरण आले बरं, पण वेगळ्या अंगाने आलं आहे. पहिल्या ओळीमध्ये उदाहरण वेगळ्या अर्थाने आहे, आणि हे उदाहरण वेगळ्या, थोडासा बारकावा आहे, जास्त काही त्यामध्ये फरक नाही. चेलिया जाग झाल्या असता एकपणा दिसे. दिसतो की नाही? कारण जाग होण्याच्या अगोदर अनेकपणा दिसत होता स्वप्नामध्ये. जाग झाला की एकपणा दिसे. ते कोणाला दिसतं? ज्ञानोबा म्हणतात, जे आपुलया आपण दिसे, जे आपलं आपल्यालाच दिसतं. स्वप्नातून आपण नेमकं जाग झालो, अजून अंथरुणावरच आहे, अनेकत्व गेलंय आता, पण अजून आपण वळकटी काही सोडली नाही. कारण आपण काय असेल काय माहिती आहे, ममत्व असतं बघा, वळकटी सोडत नाही माणसं लवकर. आणि पूर्ण जागृती वळकटी सोडल्याशिवाय येत नाही. ज्याला खरं जागा व्हायचं ना, त्यांनी जाग आली की पहिलं काय करायचं, 2-3 पावलं बाहेर टाकायचे, मग जाग येते. एखादा मला नाही मी थोडं ध्यान करतो आहे, कधी समाधीला जे सांगता येत नाही. चेलया जागा झाला की एकपणा दिसे. काही काळ आपल्याला एकपणा दिसतो. आपुलया आपण दिसे, आपला एकपणा आपल्यालाच अनुभवाला येतो. पण आपण जर दिवसभरा व्यवहारामध्ये मग्न झालो तर तेही जाता, तेही म्हणजे तोही एकपणा गेला असता. नेनो कन आपण कोण आहे हे कधी कधी आपल्याला आठवत पण नाही बघा. व्यवहारामध्ये आपण आपल्या कामात मग्न झालो की आपण कोण आहे याचा थोडासा विसर पडतो. सामान्य ज्ञान असतं पण विशेष नसतं. नेनो कोण होईचे जेवी, पण ही खूप सूक्ष्म अवस्था आहे बरं. ज्याला कायमच आपला योग आहे त्याला हे आठवणार नाही, पण जो असा विसरण्याचा प्रयत्न करतो त्याला मात्र हे आठवण. चेल्या एकपण दिसे जे आपलं आपण, तेही जाता तोही एकपणा निघून गेला की आपण कोण आहे, कोण होतो हे ज्याप्रमाणे आपल्याला नेनो काही काळामध्ये कळत नाही, तशीच अवस्था आहे बघा. द्वैत निघून गेलं, तत्सापेक्ष अद्वैत निघून गेलं की मग आपण म्हणजे मी देह आहे हेही निघून जातं, आणि मी ब्रह्म आहे हाही भाव निघून जातो. मग मी कोण आहे? ब्रह्म आहे या पणा वाचून ब्रह्म आहे, अशी अवस्था प्राप्त होत असते. आणखीन उदाहरण देतात, का डोळा देखती एक क्षणी स्वरूपपण सुवर्णी. काही ठिकाणी सुवर्णपण सुवर्णी असा पाठ आहे. नाटिता होय आटणी अलंकाराचीही. डोळा देखती एक क्षणी, आपण डोळ्याच्या द्वारे ज्या क्षणाला सुवर्णी, सुवर्ण म्हणजे सोनं, सोन्याच्या ठिकाणी स्वरूपपणाने, सोन्याचं स्वरूप काय आहे? सोनंच. म्हणून पाठ असा आहे स्वरूपपण. दुसरा पाठ आहे सुवर्णपण. डोळ्याने आपण सोन्यामध्ये
जेव्हा सोने रूपाने पाहतो, सोने रूपाने सोन्याकडे आपण पाहिलं तेव्हा काय होतं, अलंकाराची नाटिता आटणी होय. नाटिता म्हणजे आटणी न करता. जर आपण अलंकाराकडे अलंकाराच्या भावाने पाहिलं तर आपल्याला अलंकारच दिसतो आहे, पण जर आपण सोन्याच्या नजरेनं त्या सोन्याकडे पाहिलं तर सोनं अनुभवाला येतं. आता तो अलंकार घ्यायचा, मुशीत टाकायचं, त्याचं पाणी करायचं, सोन्याची लगड करायची एवढीसुद्धा आपल्याला गरज नाही. का? कारण आपली नजरच फार चांगली आहे. कारण आपली नजर अलंकाराला विषय नाही करत. कुणाला विषय करते? सोन्याला विषय करते. मग जर आपल्या डोळ्याने सोन्याला सोने रूपाने विषय केलं तर तिथं अलंकाराची आटणी तरी करायची गरज आहे का? नाही. उलट आटणी न करतासुद्धा विचारामध्ये अलंकाराची आटणीच होऊन जाते. का? कारण तो अलंकाराला पाहतच नाही, पाहतो कुणाला? सोन्याला. मग फक्त राहतं काय शिल्लक? सोनं शिल्लक राहतं, अलंकार शिल्लक राहतच नाही. आणखीन उदाहरण देतात, नाना लवण तोय होये मग क्षारता तोयत्वेर आहे तेही जिरता जीवे जाये झाले पण ते. सिद्धांत काय सांगायचं माहिती आहे का? इथपर्यंत सिद्धांत आहे. तैसा मी तो हे जे असे ते स्वानंदानुभव समरसे कालवुनिया प्रवेशी मजची माझी आणि तो हे भाष जेथ जाये ते तर मी हे कोणासी आहे ऐसा मी नातो तिये सामाये माझ्याची रूपी. इथपर्यंत सगळ्या ओव्यांचा संबंध आहे बरं. म्हणजे 5व्या क्रमांकाच्या ओळीपासून 10व्या क्रमांकाच्या ओळीपर्यंत या 6 ओव्यांचा एकत्र विचार आहे. फक्त त्या एकत्र मी मगाशी वाचल्या नाही. बघा, नाना लवण तोय होये. लवण म्हणजे मिठाचा खडा. तो आपण पाण्यात टाकला तर तोय होय, मिठाचं पाणी होतं. मिठाचं पाणी होतं हे खरं आहे, पण जर आपण पाणी चाकलं तर त्याचा खारटपणा अनुभवाला येतो की नाही? मग क्षारता, क्षारता म्हणजे खारटपणा, तोयत्वेर आहे. थोडासा खारटपणा त्या पाण्यातही चाकल्यानंतर अनुभवाला येतो, पण काही काळ गेल्यानंतर, अगोदर बघा बरं, मिठाचं पाणी झालं, दुसऱ्या टप्प्यामध्ये मिठाचा खारटपणा राहिला आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आता खारटपणाही राहिला नाही. मग त्या अवस्थेमध्ये मिठाचं पाणी झालं, हा तरी व्यवहार राहील का? तोही राहत नाही. लवण तोय होये मग क्षारता तोयत्वेर आहे. खारटपणा पाण्याच्या रूपाने जातो, पण तेही जिरता, तोही खारटपणा पूर्ण पाण्यामध्ये विरघळून गेला आणि पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे किंवा मिठाचा खारटपणा आहे हे तरी अनुभवाला येतं काय? काही नाही अनुभवाचं सूक्ष्म निरीक्षण असेल ना. मग काय उदाहरण देतात आपल्याला, तेही जिरता, तोही खारटपणा जिरता, जिरला असता, जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, जाले पण ते जाये. जालेपणाचा व्यवहार कोणता? मिठाचं पाणी झालं आहे हा जो व्यवहार आहे तोही निघून जातो. तसंच आहे बघा, द्वैत गेलं की काही काळापर्यंत अद्वैत राहतं आणि तेही अद्वैत भाव निघून गेला की मग फक्त आपलं स्वरूप राहतं. पण आता मला स्वरूपाची प्राप्ती झाली हाही भाव तिथं राहत नाही. इतकं ते सूक्ष्म आहे, त्याला थोडंसंही चालत नाही बघा अहमपणा. मग इदन तेसे वाळले जे मी पणेविन डहारले ते रूप पाहिजे आपुले आपणची, असं ते स्वरूप आहे. आणि अशा स्वरूपामध्ये भगवान म्हणतात मग मी म्हणजे अहंकार, तो म्हणजे तोमपणा, मितूपणा जाऊ दे दोरी एकची घोंगडे पांगरुहारी. मग मी आणि तो हे जे असे हे कुठं अनुभवाला येतं माहिती आहे का? मी आणि तो भेद असेल तर, द्वैत असेल तर, किंवा त्यामध्ये खंड असेल तर, मी कोणीतरी वेगळा आहे आणि तो कोणीतरी वेगळा आहे. एकत्वामध्ये हा अनुभव येत नाही, अनेकत्वामध्ये येतो. भगवान म्हणतात मी तो हे जे असे ते स्वानंदानुभव समरसे. स्वतःच्याच ठिकाणी आपला आनंद आहे बरं, त्या आनंदामध्ये आपल्याला निवास करता आला पाहिजे. हे जमलं कोणाला? सद्गुरू जोग महाराजांना. शब्द कसा आहे? स्वानंद सुखनिवासी. इथं पण तो शब्द आला, स्व आनंद अनुभव समरसे. स्वतःच्याच ठिकाणी आपल्याला अनुभव आहे, आपल्याच ठिकाणी आनंद आहे, पण आपल्याला नाही कळत. आपल्याला ना बाहेर फिरण्याची सवय लागली आणि एकदा बाहेर
मनुष्याला आतला आनंद जर नाही कळाला ना, ज्याला आतून नाही कळाला त्याला असं वाटतं बाहेरून मिळेल, आणि बाहेर नाही मिळाला आणि बाहेर थोडाफार मिळतो, त्याला जास्त भ्रमिष्ट झाला ना बाहेरही खरं तर मिळत नाही. बाहेर थकून थकून थांबला आणि एकाग्र झाला की आतूनच मिळतो. पण त्याला असं वाटतं आपण काहीतरी पुरुषार्थ केला आहे. त्या मृगाच्या नाभीमध्ये ते कस्तुरी असते, सुगंध येतो त्याला, पण त्याला जवळ नाही पाहता येत. त्याला असं वाटतं जंगलात कुठंतरी असेल, आणि मग फिरल्यानंतर सुगंध तर काय अनुभवाला येत नाही बाहेर, थोडासा स्थिर झाला की मग जवळ मिळतो. पण त्याला असं वाटतं बघा एवढे श्रम केले मी लहानपणापासून, असं त्या मृगाला आवडतं, तेव्हा आता मला मिळालं आहे. सामान्य प्रयत्न केले काय मी, एवढं प्रयत्न केले तेव्हा आता मला मिळालं आहे. आपल्या जवळच आहे पण कळत नाही आपल्याला. गाढ झोपेमध्ये पंचविषयापैकी एकही विषय नाही आहे, तरी मनुष्य म्हणतो की नाही झोपेतून जागा झाल्यानंतर मी सुखाने झोपलो होतो. हे सुख कुठून मिळालं? झोपेमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध कोणताच विषय नाही, फक्त आनंद आहे बघा. आणि तो आनंद आपल्याच ठिकाणी आहे. परमार्थ त्याला म्हणतात जिथे आत आनंद शोधला जातो, आणि प्रपंच त्याला म्हणतात जिथे बाहेर शोधला जातो पण सापडत नाही. बाहेर आनंद शोधणं हा प्रपंच आहे, आणि आतमध्ये आनंद शोधणं हा परमार्थ आहे. तो काम सर्वथा जाये, जयाचे आत्मसंतोषी मन राहे. आपल्याच ठिकाणी आनंद आहे, फक्त वृत्ती आपली स्थिर असली पाहिजे, शुद्ध असली पाहिजे. मनुष्य स्मशानात जरी राहिला पण त्याची वृत्ती शुद्ध आणि स्थिर असेल तर तो आनंदी राहील. आणि जर वृत्ती चंचल असेल आणि जर अशुद्ध असेल आणि तो बंगल्यात जरी राहिला तर त्याला झोप येणार नाही. आनंद आतमध्ये बघा, आणि ज्याला आतमध्ये आनंद मिळतो तो बाहेर धावाधाव करत नाही. ज्या घरातच चांगले पदार्थ खायला मिळतात तो हॉटेलमध्ये कशाला जेवेल? असाच प्रकार आहे हा. आतमध्ये आनंद मिळाला तर तो बाहेर शोधत नाही बघा. मी तो हे जे असे ते स्वानंदानुभव समरसे, तो आपल्या स्वतःच्या आनंदाच्या अनुभवामध्ये समरस एकत्रित झाल्यामुळे काल्वनिया प्रवेशे मजचे माझी. मी तोपणा, द्वैतपणा हा स्वरूपभूत आनंदाच्या अनुभवामध्ये एक रस करून काल्वनिया प्रवेशे मजचे माझी, हे सगळं एकत्र करून तो माझ्यामध्ये प्रवेश करतो. आणि भगवत स्वरूपामध्ये प्रवेश करायचा असेल ना तर त्याला थोडासुद्धा वेगळेपणा चालत नाही. मिठाचा खडा समुद्राच्या जवळ गेला, तिथं जवळ जाऊन तो काठावर म्हणला नाही मी माझा मीठपणा सोडणार नाही आणि मला तुझी प्राप्ती झाली पाहिजे. समुद्र म्हणेल बाळा तुला तुझा मीठपणा सोडावा लागेल तरच तुला समुद्राची प्राप्ती होईल. जर तू असा वेगळा राहिला तर उलट तुला समुद्राची प्राप्ती होणार नाही. एखादा माणूस घेऊन जाईल कंपनीमध्ये तुझं चूर्ण करेल, केव्हा तुला मग एखाद्या पुड्यामध्ये पॅक करेल आणि मग तुला उकळत्या भाजीत मारावं लागेल. ती तयार आहे का? मग तेवढ्या यातना भोगण्यापेक्षा कुशाल उडी मार ना माझ्या. मिठाला आपला मीठपणा सोडल्याशिवाय समुद्राची प्राप्ती होत नाही, तसं जीवाला आपलं जीवत्व सोडल्याशिवाय परब्रह्मत्व मिळतच नाही. कालवनिया प्रवेशे, तो स्वतःच्या स्वरूपाचा बाध करतो. बरं, याला बाध समानाधिकरण्य म्हणतात. मी तो हे जे असे ते स्वानंदानुभव समरसे. परमार्थातला व्यवहार किती सोपा आहे. द्यायचं जीवत्व जे खोटं आहे, ज्याप्रमाणे आरशामध्ये प्रतिबिंब खोटं आहे तसं अंतकरणातलं जीवत्व खोटं आहे. खोटी जीवदशा द्यायची आणि स्वानंदाचा अनुभव घ्यायचा आहे. कालवनिया प्रवेशे मजचे माझी, याला बाध समानाधिकरण्य असं म्हणतात. माझ्यामध्ये तो प्रविष्ट होतो. भगवान म्हणतात तिथं काय होतं मग, आणि तो हे भाष जेथ जाई ते तर मी हे कोणासी आहे, ऐसे मी ना तो तुतीये सामाये माझ्याच रूपी. आणि तो ही भाषा ज्या ठिकाणी गेली की तत्सापेक्ष आलेला मीपणासुद्धा निघून जातो. कारण असं आहे, द्वैत गेलं ना तर द्वैताच्या सोबत अद्वैत पण निघून जातं. ज्याप्रमाणे एखादी समजा स्त्री मरण पावली तर ती एकटी जात नाही, मग त्या माणसाच्या ठिकाणी असणारा जो पतीपणाचा धर्म आहे ना त्यालाही घेऊन जाते. पत्नी एकटी जात नाही, पत्नी गेली की पतीपणा त्यालाही घेऊन जाते. तसा तो ही भाषा ज्या ठिकाणी संपली त्या ठिकाणची मी हे भाषासुद्धा संपून जाते. आणि तो हे भाष जेथ जाई ते तर मी हे कोणासी आहे. तो ही भाषा ज्या ठिकाणी संपली
मीपणा कोणाला आहे? मीपणा राहत नाही. ऐसा याप्रमाणे मी ना म्हणजे नाही, मीपणा नाही म्हणजे मग तोपणा असेल, तो ना. मी ना तो म्हणजे काय? मीही नाही आणि तोही नाही, मग शून्य आहे का? नाही. ती सामाई माझ्याच्या रूपी, ज्या माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मीपणा नाही, तोपणा नाही, अहम नाही आणि त्वम नाही, अशा अखंड स्वरूपामध्ये तो प्रवेश करतो. भगवान म्हणतात असा त्याचा प्रवेश माझ्या स्वरूपामध्ये झाला की मग एक अवस्था प्राप्त होते की जिथं द्वैत तर नाही पण अद्वैत कसं अनुभवाला येतं याकरिता उदाहरण. तेव्हा कापूर जळोसरे तयाचे नाम अग्निपुरे, मग उभयाती तवरे आकाश जेवी. बघा बरं, उभय म्हणजे दोघेजण, मीपणा नाही आणि तोपणा नाही. मी आणि तो असा भाव निघून गेल्यानंतर खरं स्वरूप कसं राहतं याकरता उदाहरण. कापूर जळोसरे, आपण कापराला अग्नी लावला, कापूर पूर्णपणे जळून संपला, मग काय होतं? तयाचे नाम, त्याचंच नाव असं होतं की अग्निपुरे. आता अग्निसुद्धा काय होतो? पूर्ण होऊन जातो. कापूर संपला ना तर नुसता कापूर नाही संपत, अग्नीला तो पूर्णपणाने नष्ट करून जातो. कापूरही गेला, अग्नी गेला, काय राहिलं? उभयाती तवरे आकाश जेवी. अग्नी आणि कापूर या दोघापेक्षा अतीत वेगळं असणारं आकाश शिल्लक राहतं की नाही? आकाश म्हणजे पोकळी, रिकामी जागा तर शिल्लक राहते की नाही? नका का नसे ना कापूर, अग्नी नसू द्या, पण ज्याप्रमाणे आकाश शिल्लक राहतं. दुसरं उदाहरण का? धाडी लिया एका एक, गणितातलं उदाहरण आहे. वाढे तो शून्य विषेक, तैसा आहे नाहीचा शेख, मेची मग आथी. धाडी लिया, धाडला म्हणजे काढून घेतला. कशातून? एकातून एक काढून घेतला. एक वजा एक काय राहिलं? पण शून्य का होईना राहिलं ना? हां, शून्य का होईना राहिलं की नाही? एकातून एक काढला तर एक नाही राहिला पण शून्य राहिला. तुम्ही असं मला परमार्थ ते शून्यच राहिलं. उदाहरण तेवढ्याच अंगाने घ्यायचं, सगळ्या अंगाने नाही घ्यायचं उदाहरण. धाडी लिया एका एक, एकातून एक वजा केला असता वाढे तो शून्य विषेख, पण त्याच्यामध्ये विशेष रूपाने काय राहतो? शून्य राहतो. तैसा आहे नाहीचा शेख, मीची मंगाती. शेख म्हणजे शेष किंवा शेष म्हणजे शिल्लक. आहे आणि नाहीपणा म्हणजे काय? जगत आहे आता जगत नाही, असं आहे आणि नाहीपणा गेल्यानंतर, भाव आणि अभाव गेल्यानंतर भगवान म्हणतात, तुकोबारांचं प्रमाण आहे बघा, आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. त्याची या ओवीमध्ये आहे. आठवही गेला, नाठवही गेला, अज्ञान गेलं, ज्ञान गेलं, भावही गेला, अभावही गेला, मग झाला स्वयं एव पांडुरंग. फक्त स्वयं पांडुरंग शिल्लक राहतं. आहे नाहीचा शेख, आहेपणा नाहीपणा म्हणजे भाव आणि अभाव यांचं शेष कोण राहतं? मीची मग आती. फक्त मीच शिल्लक राहतं. आणि या स्वरूपामध्ये आता कोणते शब्द वापरता येत नाही, कोणते साधनाही करता येत नाही. असा मीची चकाराने समजा मीच एकटा राहतो. तो कसा राहतो? त्यामध्ये बाकी कोणत्या शब्दाला कशी जागा नाही, कोणत्या व्यवहाराला कशी जागा नाही याचा विचार करायचा आहे, पण तो आपण उद्या करू. कुंडली एकवरतारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.